नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो जीएस पेपर 1 झाला होता, या जीएस पेपर 1 मधील पॉलिटिक्स जो सेक्शन आहे, पॉलिटी सेक्शनचे जे प्रश्न आले होते त्याचा आपण आन्सर की प्लस सखोल विश्लेषण आपण इथे करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आम्ही ओनॅस अकॅडमीच्या माध्यमातून एक आन्सर कीचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. जर तुम्हाला फक्त आन्सर की चेक करायची असेल तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. निलेश सरांनी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तुमचे अचूक उत्तर चेक करू शकता. दुसरं म्हणजे आता आम्ही काय करतोय की जे प्रत्येक सब्जेक्ट वाईज व्हिडिओ जे आहे सखोल विश्लेषणासोबत ते आम्ही आणतोय. ऑलरेडी इकॉनॉमिक्स असू द्या, जॉग्राफी असू द्या किंवा चालू घडामोडी असू द्या, तर याचं सखोल विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही आणलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ बघण्याआधी ते देखील व्हिडिओ तुम्ही बघून टाका. तर बघा, पॉलिटीचं जर एकंदरीत जर आपण अनालिसिस करायला झालं तर पॉलिटीचे प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते एकदम काही मध्यम किंवा काही सोपे, तर मध्यम कॅटेगरीतले प्रश्न इथे विचारले गेले होते आणि काही प्रश्न तर खूपच जास्त सोपे होते आणि डायरेक्ट होते. म्हणजे एकंदरीत पूर्ण अख्ख्या पेपर मधला सर्वात सोपा सेक्शन जर कोणता असेल तर तो कोणता विद्यार्थी मित्रांनो पॉलिटीचा आहे. जर तुम्ही बेसिक लेवलचा जरी अभ्यास केला असेल, तुम्ही लक्ष्मीकांत योग्य पद्धतीने जर वाचली असेल तर तुम्हाला निश्चितच याच्यातले मॅक्झिमम प्रश्न डायरेक्टली तसेच्या तसेच तुम्हाला तिथे विचारलेले आहे. आता बघा, पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. आता पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारला आहे तो नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हे जे आयोग बसलं होतं याच्या काही रिकमेंडेशन्स होत्या, त्याच्या आधारावर हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, तर हा 71वा प्रश्न आहे. कोणत्या सेटमध्ये विद्यार्थी मित्रांनो? तर हा डी सेट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता बघा पहिला प्रश्न काय आहे, तर मूलभूत कर्तव्य म्हणजे ज्याला आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणतो. फंडामेंटल ड्युटीज कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या पार्टमध्ये आहे? आर्टिकल 50 मध्ये. आता तुम्हाला हे माहित पाहिजे की फंडामेंटल ड्युटीज आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं, याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अंतर्गत याला टाकण्यात आलं होतं. तर मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. कशाची शिफारस केली आहे? तर तुम्हाला इथे 4 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या 4च्या 4ही गोष्टी काय विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहेत. आता हे जे नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हे जे आयोग बसले होते याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? एम.एन. व्यंकटचलैया होते. आणि यांनी या कमिशननी त्याच्या रिकमेंडेशन मध्ये काय सांगितलं होतं? तर निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य तिथे ऍड करायला पाहिजे. फंडामेंटल ड्युटीज मध्ये हे यांनी सांगितलं होतं. दुसरं की कर भरणे म्हणजे प्रत्येकाला कर भरण्याची जबाबदारी असली पाहिजे, हे देखील फंडामेंटल ड्युटीज मध्ये ऍड करा असं यांनी सांगितलं होतं. औद्योगिक संस्थांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे देखील कर्तव्य आहे असं देखील यांनी ऍड करायला लावलं होतं. आणि चौथं, मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे. तर हे 4च्या 4ही विधानं बरोबर आहे. हे 4ही रिकमेंडेशन या एम.एन. व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या संविधानाचा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारसी केल्या होत्या. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय? 71व्याचं चौथं, दॅट इज वरील पैकी सर्व. अगेन सिंपल कॅटेगरीचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मी अपेक्षा करतो की तुम्ही नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन याचे जे काही शिफारसी आहेत त्या तुम्ही वाचल्याच असल्या पाहिजे, कारण याच्यावर या आधी देखील प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. त्यानंतर 72वा प्रश्न बघा. आता 72वा प्रश्न जो आहे तो एकदम डायरेक्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला ज्या पार्लमेंटच्या अंतर्गत ज्या विविध प्रकारच्या मोशन असतात त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही लक्ष्मीकांत योग्य पद्धतीने वाचली असेल तर तुम्हाला हा प्रश्न निश्चितच सोपा गेला असेल. ठीक आहे, काय विचारलाय? कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्ताव अंतर्गत फक्त महत्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले जातात. आता तुम्हाला इथे 4 प्रकारच्या ज्या क्लोजर मोशन्स आहेत त्यांचे नावं इथे दिलेले आहे. पहिलं आहे सिंपल क्लोजर. बघा, सिंपल क्लोजर काय असते विद्यार्थी मित्रांनो? तर एकंदरीत जर बघायला गेलं तर डिफरंट टाईप ऑफ क्लोजर मोशन्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामधला पहिला प्रकार जो असतो सिंपल क्लोजर, याच्यामध्ये काय केलं जातं? जे काही बिल असेल त्याच्यावरचं डिस्कशन थांबवलं जातं. कट शॉर्ट ऑनगोईंग डिबेट, जी काही चर्चा चालू आहे त्या बिलवरची ती थांबवली जाते. आणि मॅटर इज पुट टू वोट, म्हणजे डायरेक्ट वोटिंगसाठी चेअरच्या परमिशन सोबत डायरेक्ट ते स्पेसिफिक बिलवर वोटिंग केली जाते. त्याला म्हणतात सिंपल क्लोजर. तर इथे अशा प्रकारचं काही विधान जे आहे ते त्याला सूट करत नाही. दुसरं काय? दुसरं आहे क्लोजर बाय कंपार्टमेंट. आता क्लोजर बाय कंपार्टमेंट मध्ये काय होतं ना, की जे विविध बिलचे सेक्शन्स असतात. आता बिल खूप मोठं असतं, त्याच्यातले विविध सेक्शन एकेका सेक्शन मध्ये तिथे केले जातात, म्हणजे कंपार्टमेंटलाइज केले जातात आणि त्याच्यावर सरसकट मतदान केलं जातं. त्याला म्हणतात क्लोजर ऑफ बिल बाय आर डिवायडेड इंटू क्लॉजेस ऑफ बिल आर डिवायडेड इंटू सेक्शन्स. वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये विविध क्लॉजेस टाकले जातात आणि त्यांना सरसकट त्याच्यावर वोटिंग केली जाते. याला म्हणतात क्लोजर बाय कंपार्टमेंट. ते देखील या स्पेसिफिक स्टेटमेंटला सूट करत नाही. तिसरं बघा, तिसरं आहे कांगारू क्लोजर. आता कांगारू क्लोजर म्हणजे काय? एक प्रकार हा पार्लिमेंटरी डिव्हाइस आहे टू पास अ बिल. ठीक आहे, अगेन हे कोण डिसाईड करतं की क्लोजर झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? तर हे स्पीकर लोकसभेचा आणि चेअरमॅन असेल तर राज्यसभेचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं कांगारू क्लोजर मध्ये? लक्षात ठेवा, कांगारू क्लोजर मध्ये जसं इथे सांगितलेलं आहे
की काही जे महत्वाचे क्लॉजेस आहे, महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहे बिलच्या त्या डिस्कस केल्या जातात आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे पास झाल्या अशा समजल्या जातात. म्हणून तेच म्हटलंय की कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावाअंतर्गत फक्त महत्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात म्हणजे ती मंजूर केली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत केले जाते. तर याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो कांगारू क्लोजर, म्हणजे 72व्याचा करेक्ट आन्सर आहे 3. चौथं जे क्लोजर मोशन आहे ती कोणती आहे? गलेटिन क्लोजर. आता गलेटिन क्लोजर मध्ये काय होतं तर हे जनरली गलेटिन क्लोजरचं जे माध्यम आहे हे कधी वापरलं जातं? टाइमली पासिंग ऑफ अॅन्युअल बजेट. जेव्हा बजेटला पास करायचं असते तेव्हा हे वापरलं जातं. याच्यामध्ये जे काही विविध प्रोव्हिजन्स असतात बजेटचे ते बंच केले जातात एकत्रितरित्या आणि फास्ट ट्रॅक किंवा त्याच्यावर वोटिंग घेतली जाते, म्हणजे त्याला म्हणतात गलेटिन क्लोजर. तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्लोजर मोशन असतात हे पार्लिमेंटरी डिव्हाइस जे आहे त्याचे विविध प्रकार आहेत. तर याचा करेक्ट आन्सर काय? कांगारू क्लोजर. कांगारू क्लोजर मध्ये काय केलं जातं की महत्वाचे प्रोव्हिजन असतात बिलचे ते त्याच्यावर वोटिंग घेतली जाते, चर्चा केली जाते आणि बाकीच्या जे काही सिंपल प्रोव्हिजन असतात त्याला सरसकट मान्यता दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर 73वा प्रश्न. आता 73वा प्रश्न कसा आहे? खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. मी तुम्हाला पहिलेच म्हटलेलं आहे काय अयोग्य याला अंडरलाईन करा आणि मग स्टेटमेंट वाचा. आता बघा हे स्टेटमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंटवर हा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्हाला पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंटही माहित पाहिजे आणि पार्डनिंग पॉवर ऑफ गव्हर्नरही माहित पाहिजे. तर हे संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? कलम 72 मध्ये पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट दिलेला आहे आणि कलम 161 मध्ये पार्डनिंग पॉवर ऑफ गव्हर्नर सांगितलेलं आहे. आता पहिलं विधान बघा. पहिलं काय? राष्ट्रपती हे कोर्ट मार्शल द्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. कोर्ट मार्शल द्वारे दिलेल्या शिक्षेला फक्त राष्ट्रपती स्थगिती देऊ शकतात, गव्हर्नर देऊ शकत नाही, कारण ते गव्हर्नरच्या अधिकार कक्षेत येत नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे? पहिलं बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय? अयोग्य कोणतं आहे? ठीक आहे. अयोग्य दुसरं बघा. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत. बांधील नाही विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रपतीला जर कोणाला क्षमा केली किंवा त्याचं जे सेंटेन्स आहे ते कमी केलं तर राष्ट्रपती बांधील नाहीये की त्याचं कारण द्यायला. म्हणून लक्षात ठेवा दुसरं स्टेटमेंट काय? दुसरं स्टेटमेंट हे विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलंय तर दुसरं स्टेटमेंट करेक्ट आन्सर आहे. म्हणजे 73व्याचं करेक्ट उत्तर काय? 2. तिसरं बघा. तिसरं विधान वाचा. दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. बरोबर आहे. तोंडी सुनावणी राष्ट्रपती घेत नाही. जर त्याला सुनावणी घ्यायचीच असेल त्याला सुप्रीम कोर्टात अपील करावी लागते. तर राष्ट्रपतीच्या समोर आजपर्यंत असं काही झालेलं नाही आणि हे लॉजिकल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट बघा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो. महत्वपूर्ण आहे आणि हे ऑलरेडी सुप्रीम कोर्टचं एक महत्वपूर्ण जजमेंट आहे. मारूराम वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1980चं जजमेंट आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं देखील सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे की मंत्रिमंडळ अलॉंग विथ प्राईम मिनिस्टर यांनी जे काही ओपिनियन तिथे राष्ट्रपतींना दिलेलं आहे ते बंधनकारक आहे. त्याच्यानुसारच राष्ट्रपतींनी कारवाई केली पाहिजे. फक्त राष्ट्रपतींना एक अधिकार काय आहे? डिस्क्रेशनरी पॉवर कोणता आहे की राष्ट्रपती एकदा जर काही निर्णय मंत्रिमंडळाने दिलेला राष्ट्रपती वापस पाठवू शकतात, पण परत जर तो तसाच आला तर राष्ट्रपतीवर ती गोष्ट बंधनकारक राहीलच. म्हणजे याचा करेक्ट आन्सर 73व्याचा काय विद्यार्थी मित्रांनो? तर दुसरं. ठीक आहे. तर आपण प्रत्येक स्टेटमेंट आपण अनालाइज करतोय बरं, फक्त उत्तर आपण सांगत नाहीये. त्यानंतर 74वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय विचारलाय? संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? म्हणजे कोणते विधान आहे? चुकीचे विधान कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आता ही सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे याला म्हणतात कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग. ठीक आहे. याच्यामधलं पहिलं विधान बघा. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केलेली. तर पंडित नेहरू यांनी नव्हती केली, ती कोणी केली होती? कृष्ण मेनन कमिटी यांनी केली होती आणि याची स्थापना या कमिटीची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. तर कृष्ण मेनन कमिटीच्या रिकमेंडेशनवर ही कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंगची स्थापना झालेली आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलं तर पहिलं चुकीचं. दुसरं विधान बघा. लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचे अध्यक्ष निवडला जातो. बरोबर आहे. तर एकंदरीत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की सद्य परिस्थितीत कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग कडे किती सदस्य आहे? टोटल नंबर ऑफ मेंबर्स या समितीमध्ये 22 आहे. त्याच्यातले 15 लोकसभेतून येतात आणि 7 राज्यसभेतून येतात. याच्या आधी जेव्हा ही समितीची स्थापना झाली होती तेव्हा टोटल सदस्य संख्या किती होती? 15 होती. त्यापैकी 10 हे लोकसभेचे होते आणि 5 कुठले होते? राज्यसभेचे होते. म्हणजे जेव्हा स्थापना झाली तेव्हा 15 मेंबरची कमिटी होती, आता किती आहे? 22 मेंबरची आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. आणि दुसऱ्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण काय की याचा जो अध्यक्ष असतो तो लोकसभेमधूनच असतो. म्हणजे लोकसभेचा जो मेंबर आहे तोच याचा अध्यक्ष बनतो. तिसरं विधान बघा. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. बरोबर आहे. 1974च्या आधी कसं होतं तर 15 सदस्य संख्या होती, 10 लोकसभा आणि 5
राज्यसभा. तिसरे विधान बरोबर आहे. चौथं विधान बघा, या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो. नाही विद्यार्थी मित्रांनो, या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. म्हणजे ए आणि डी हे दोन विधान चुकीचे आहे. तर करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? दुसरं. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर 74व्याचं काय? 2A आणि डी. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? अगेन प्रॉपर आपण अनालाइज करतोय प्रत्येक गोष्टीला. त्यानंतर 75व्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता 75वा प्रश्न काय? खालीलपैकी योग्य विधान कोणती आहेत? 4 विधाने दिल्यात आणि कोणते योग्य विधान आहे तुम्हाला विचारलेलं आहे. अगेन स्टेटमेंट्स आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 जरी माहित असले, केसी वियर आणि ग्रॅनविले ऑस्टिन, यांचा दोघांचा उल्लेख तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये आढळतो विद्यार्थी मित्रांनो. बाकी दोघांचा नाही जरी आढळत असला तरी तुम्हाला योग्य विधान तिथे सरसकट म्हणजे काय, तर तुम्ही लॉजिक लावून एबीसीडी सगळे ऑल ऑफ द अबव करेक्ट स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. यामध्ये बघा, केसी वियर यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य, क्वासी फेडरल ज्याला म्हणतात आहे, बरोबर आहे. दुसरं मोरिस जोन्स यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे सौदेबाजी संघराज्य आहे, ज्याला बार्गेनिंग फेडरलिझम म्हणतात, तेही बरोबर आहे. तिसरं CF स्ट्रॉंग यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे कमी संघराज्य आहे, म्हणजे लेस फेडरलिझम. चौथं ग्रॅनविले ऑस्टिन यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे सहकार्याचे संघराज्य आहे, ज्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आता हे 4च्या 4ही विधानं बरोबर आहे. तुम्हाला योग्य विधान विचारलंय म्हणजे याचा करेक्ट आन्सर 4 आहे. आता बघा, हा प्रश्न ना थोडा मीडियम टू हार्ड कॅटेगरीमध्ये मी टाकतो, कारण ए आणि डी तर तुम्हाला माहित आहे, पण बी आणि सी चा थोडा तिथे पूर्ण गेम आहे. पण 4ही स्टेटमेंट काय विद्यार्थी मित्रांनो? बरोबर आहेत. त्यानंतर 76व्या प्रश्नाकडे तिथे आपण वळूया. 76वा प्रश्न कोणता आहे? तर तुम्हाला कॅग बद्दल विचारलेला आहे. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलच्या संदर्भात, स्थापनेसंदर्भात कोणतं कलम आहे, म्हणजे कोणत्या कलमामध्ये कॅगची स्थापनेबद्दल सांगितलेलं आहे? याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 3 कलम 148. तर भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखापालाचे स्वातंत्र्यपद स्थापित करते? तर 148 अंतर्गत स्थापना कॅगची सांगितलेली आहे. आता कलम 141 काय आहे? तर लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट टू बी बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स. ठीक आहे, तर हे याचा उल्लेख कलम 141 मध्ये आहे. कलम 144 काय? सिव्हिल अँड ज्युडिशियल अथॉरिटी टू ऍक्ट इन एड ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, कलम 148 काय? स्थापनेसंदर्भात आहे कॅगच्या, आणि कॅगचे जे काही ड्युटीज नियम आहेत ते कशात सांगितलंय? कलम 149 मध्ये. ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ कॅग हे कलम 149 मध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये हा सिंपल प्रश्न आहे, पण कन्फ्युजन तुम्हाला 148 आणि 149 मध्ये होऊ शकतं. पण करेक्ट आन्सर 3 आहे, 148. तर 76व्याचं करेक्ट उत्तर 3 आहे. सेट डी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 77वा प्रश्न. 77वा काय? राज्याच्या महाधिवक्त्याचे पारिश्रमिक रेम्युनरेशन कोण निर्धारित करतात? आता राज्याचा महाधिवक्ता म्हणजे काय? याला जनरली आपण म्हणतो हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ द स्टेट. ठीक आहे, तर जनरली याचं जे अपॉइंटमेंट असतं, म्हणजे ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेटचं अपॉइंटमेंट कोण करतो? गव्हर्नर याला अपॉइंट करतो. तर काढूही कोण शकतो? गव्हर्नर काढू शकतो. अगेन जर गव्हर्नर अपॉइंट करत असेल तर याचा जो पेमेंट आहे तो सुद्धा कोण डिसाईड करतो? गव्हर्नर डिसाईड करतो. आणि याचा पेमेंट कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट मधूनच याचा पेमेंट केला जातो. तो तुम्हाला विचारलाय की याचा पेमेंट कुठून केला जातो, कोण डिसाईड करतं? हू डिटरमाइन रेम्युनरेशन ऑफ ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट? त्याचा करेक्ट आन्सर आहे 4, म्हणजे गव्हर्नर, राज्यपाल डिसाईड करतात. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा की यांचा फिक्स टेन्युअर राहत नाही. कोणाचा? ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेटचा फिक्स टेन्युअर, फिक्स कार्यकाळ राहत नाही. म्हणजे जोपर्यंत सरकार आहे, जनरली जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत हे राहतात. जशी सरकार गेली तसा ऍडव्होकेट जनरल सुद्धा बदलतो. आणि हे कधी प्लेजर ऑफ गव्हर्नरवर काम करतात. म्हणजे जोपर्यंत गव्हर्नरची इच्छा आहे तोपर्यंत टिकून राहील, जोपर्यंतची गव्हर्नरची इच्छा नाही न काढून टाकलं जातं. गव्हर्नरची इच्छा म्हणजे कोणाची? मंत्रिमंडळाची इच्छा आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो ऍडव्होकेट जनरल असतो हा काय असतो? हायेस्ट लॉ ऑफिसर अँड चीफ लिगल ऍडवायझर टू स्टेट गव्हर्नमेंट. याचा उल्लेख आर्टिकल 165 मध्ये आढळून येतो. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? 77व्याचं 4. त्यानंतर 78वा प्रश्न बघूया. ठीक आहे, काय विचारलंय? भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय यांचा योग्य जुळवा. विषय दिलेले आहेत आणि कलम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिलं बघा, गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरावयाची भाषा, लँग्वेज बद्दल आहे. तर याचा उल्लेख कलम 350 मध्ये आढळतो. म्हणजे एचं काय? 3. तर एचं 3 कुठे आहे? तर बघा, 1, 2, 3 ऑलरेडी एलिमिनेट झाले. सरसकट तुम्हाला आन्सर काय मिळालं? 4. तुम्हाला एक जरी कलम माहित असली तरी तुम्हाला याचं उत्तर मिळतं. म्हणजे एलिमिनेशन टेक्निक या प्रश्नामध्ये काम करत आहे. तर पहिल्याचा काय? 3 आहे. दुसऱ्याचा प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय, याचा उल्लेख कलम 350 ए मध्ये केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरं, भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकार, याचा उल्लेख 350 ब म्हणजे 350 बी मध्ये केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी जो निर्देश आहे त्याचा उल्लेख 351 मध्ये केलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला कलम पाठ असतील किंवा एक जरी कलम माहित असेल 350 तरी तुम्हाला उत्तर येतं विथ द हेल्प ऑफ एलिमिनेशन टेक्निक. म्हणजे 78व्याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? 4 आहे. त्यानंतर 79व्या प्रश्नाकडे आपण वळूया. आता बघा, परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये
असलेल्यांनाच लागू होते. ठीक आहे, आणि हे देश कोणते आहेत खालीलपैकी? खालील आता 4 देशांची नावं दिलेली आहेत. तर आता बघा, सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की दुहेरी नागरिकत्व भारतीय संविधानात याला हे अमान्य आहे. ठीक आहे, पण आता दुहेरी नागरिकत्व सारखी पद्धत कोणती आहे तर त्याला म्हणतात ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया, ओसीआयचं कार्ड दिलं जातं. ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया हे काय, एक प्रकारचं दुहेरी नागरिकत्वाचा प्रकार आहे, पण हे दुहेरी नागरिकत्व नव्हे, हे लक्षात ठेवा. कारण भारतीय संविधान दुहेरी नागरिकत्वाला परमिशन देत नाही. आपल्याकडे सिंगल सिटीजनशिप आहे, आणि जर कोणत्या व्यक्तीने दुसऱ्या देशाची सिटीजनशिप घेतली असेल तर त्याला आपल्या देशाची सिटीजनशिपचा त्याग करावा लागेल किंवा त्याचा त्याग करावा लागेल. म्हणजे भारतीय नागरिकाला कोणत्या वेळेस एकच सिटीजनशिप असू शकते. ठीक आहे, तर हे ओसीआय जे कार्ड होल्डर असतात, ठीक आहे, फक्त बांगलादेश आणि पाकिस्तान सोडले तर बाकी सगळ्या देशांचे जे भारतीय मूळचे लोक आहेत त्यांना हा ओसीआय कार्ड दिला जातो. आणि ओसीआय कार्ड म्हणजे काय असतं, तर एक प्रकारचा लाईफ लॉंग व्हिसा असतो. कधी किती वेळा ते येऊ शकतात, राहू शकतात, जाऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे जे एनआरआय ला जे अधिकार मिळतात नॉन रेसिडेन्शियल इंडियनला, तसेच अधिकार या ओसीआय कार्ड होल्डरला दिले जातात. शिवाय बांगलादेश आणि पाकिस्तान सोडून बाकी सगळ्या देशांना ही प्रक्रिया लागू आहे. म्हणजे याच्यामध्ये फिनलँड, इस्रायल, रिपब्लिक ऑफ सायप्रस, पोर्तुगाल हे सगळ्यांना लागू आहे. जर तिथे जर भारतीय वंशाचे लोक असतील तर त्यांना देखील ओसीआय कार्ड मिळेल. आणि ओसीआय कार्ड म्हणजे काय, तर एक प्रकारे डबल सिटीजनशिप सारखंच त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे 4. जर तुम्हाला एवढं बेसिक जरी माहित असेल ना की बांगलादेश आणि पाकिस्तान सोडून बाकी सगळ्या देशांचे जर नागरिक, भारतीय मूळचे जर नागरिक असतील तिथले, त्यांना हे कार्ड दिलं जातं, तरी तुम्हाला उत्तर सापडतं. म्हणजे याचं उत्तर आहे 4. 79 उत्तर आहे 4. 79चं 4 सेट कोणता आहे, डी. त्यानंतर 80व्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता हे काय, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? चुकीचे विधान विचारले. BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते, बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, BN राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला, हे देखील विधान बरोबर आहे. तिसरं, BN राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलमे व 8 अनुसूची होत्या, हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 243 कलमे होती आणि 13 अनुसूची होत्या. ठीक आहे, तर तिसरं स्टेटमेंट चुकीचं, आपल्याला चुकीचं विचारलंय. आणि चौथं बघा, BN राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 कलमे व 13 अनुसूची होत्या, म्हणजे चौथं स्टेटमेंट बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे, सी. तो ओनली सी इज द आन्सर, फक्त सी. म्हणजे करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, 4. अगेन फॅक्च्युअल प्रश्न आहे, जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही इझिली या प्रश्नाला सोडवू शकता. म्हणजे 80व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. त्यानंतर 81वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे? आता 12वं शेड्यूल जे आहे किंवा 12वी अनुसूची काय आहे हे लक्षात ठेवा. 12वी अनुसूचीमध्ये पॉवर, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ म्युनिसिपॅलिटीज यांच्याबद्दल तिथे सांगितलेलं आहे. आणि ही अनुसूची ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हती. याला 74व्या घटना दुरुस्ती विधेयक 1992 मध्ये झालं, त्याच्या अंतर्गत याला ऍड करण्यात आले होते. याच्यामध्ये एकूण 18 विषय आहे. आता तुम्हाला विचारलंय हे 4 विषय दिलेले, हे 4 विषय 18 विषयात येत आहेत की नाही येत हे तुम्हाला विचारलं. तर याच्यामध्ये बघा, पहिलं कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन, अग्निशमन सेवा, बरोबर आहे. ज्या म्युनिसिपॅलिटीज असतात, नगरपालिका असतात, महानगरपालिका असतात, त्यांच्यामध्ये अग्निशमन सेवा आणि कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर दहनभूमी व विद्युत दाहिनी, बरोबर आहे. दहनभूमी मेंटेन करणं महानगरपालिकेचं काम आहे, नगरपालिकेचं काम आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम असलं पाहिजे, ते सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. बाजार व जत्रा आणि ग्रामीण गृहनिर्माण, लॉजिकल आहे. ग्रामीण गृहनिर्माण कसं येणार आहे, म्हणजे काय, तर हे सरसकट लॉजिकली कट होऊन जातं. तुम्हाला काय विचारलंय, कोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे, तर अ, ब, क चा नाही. शेवटला बघा, अपंग व मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण व पर्यावरणाचे संरक्षण. म्हणजे सी सोडून ए, बी आणि डी, अ, ब, ड कुठे आहे, तर पहिल्या ऑप्शन मध्ये. म्हणजे करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, 1. आता बघा, जर तुम्हाला सी जर ऑप्शन माहित असतं की नाही बा हे ग्रामीण गृहनिर्माण याच्या अंतर्गत येत नाही, तर सरळ 2, 4 आणि 3 कट होतात. म्हणजे एक स्टेटमेंट, एक ऑप्शन जरी माहित आहे तरी सरळ एलिमिनेशन टेक्निकचा वापर करून तुम्हाला उत्तर मिळते. आणि हा लॉजिकल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. साधं तुम्ही लॉजिक वापरा की जर नगरपालिका, महानगरपालिका यांना ग्रामीण गृहनिर्माणाची जबाबदारी कशी यांच्यावर देणार आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 82वा प्रश्न बघा. ठीक आहे, 82वा, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. काय विचारलेलं आहे, उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश, याला प्रोहिबिशन म्हणतात. म्हणजे काय, ही एक प्रकारची रिट आहे. ठीक आहे, प्रोहिबिशन या विविध प्रकारच्या ज्या रिट आहेत त्या कलम 32 अंतर्गत तिथे सुप्रीम कोर्ट इश्यू करू शकते किंवा हायकोर्ट इश्यू करू शकते. काय, उच्च न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रादेशिक आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांचा अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे, बरोबर आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट जेव्हा खालील कोर्टला आदेश देते प्रोहिबिशनचा, याचा अर्थ आहे की त्यांनी त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर निर्णय देऊ नये असा त्याचा अर्थ होतो. आणि हा जो प्रोहिबिशनचा आदेश असतो हा ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियल बॉडीलाच दिला जातो, हे लक्षात ठेवा. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, प्रतिषेध आदेश म्हणजे प्रोहिबिशन प्रशासकीय संस्था विरुद्ध जारी केला जाऊ शकतो नाही.
हा फक्त ज्युडिशियल आणि क्वासी ज्युडिशियल जे आहे त्या बॉडीज विरोधातच हा प्रोहिबिशनचा ऑर्डर जारी केला जाऊ शकतो. म्हणजे पी काय चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय, योग्य कथने विचारली आहे. तिसरं, प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्था विरुद्ध जारी केला जातो. न्यायिक म्हणजे ज्युडिशियल, अर्धन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल. तर तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत ए आणि सी. तर ए आणि सी कुठे आहे, दुसरं. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, 82 दुसरं आहे. अगेन याच्यामध्ये देखील एलिमिनेशन टेक्निकचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर 83वा प्रश्न बघा. आता 83वा प्रश्न काय आहे, संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटना दुरुस्त्या करता येतात. घटना दुरुस्तीबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विधानं दिली आहे की कुठे घटना दुरुस्ती सिंपल मेजॉरिटीने होते. त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे. साध्या बहुमत म्हणजे सिंपल मेजॉरिटी. आता दोन प्रकारची मेजॉरिटी लागते, साधी आणि स्पेशल मेजॉरिटी. यामध्ये बघा, नवीन घटक राज्यांची निर्मिती करणे. अगेन जर नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर सिंपल मेजॉरिटीने बिल पारित करावं लागतं, पास करावं लागतं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, राष्ट्रपतींच्या वेतन व भत्त्याबाबत दुरुस्ती करणे. अगेन याला देखील सिंपल मेजॉरिटी लागतं. आणि सिंपल मेजॉरिटी अंतर्गत जर संविधानामध्ये दुरुस्ती केली असेल तर ही दुरुस्ती 368 कलम 368 अंतर्गत येत नाही, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. 368 अंतर्गत कोणती घटना दुरुस्ती येते, जी स्पेशल मेजॉरिटीने केली जाते त्याच येतात. त्यानंतर तिसरं, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे. म्हणजे डीपीएसपी मध्ये जर चेंज करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ऑब्व्हियस कॉमन सेन्सची गोष्ट आहे की डीपीएसपी मध्ये जर बदल केला जाणार असेल तर डीपीएसपी काय फंडामेंटल राईट नंतर त्यांना महत्व येतं. तर अशा वेळेस त्याच्यामध्ये जर बदलाव करायचा असेल तो सिंपल मेजॉरिटी होत नाही, तो स्पेशल मेजॉरिटी होतो. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय, मेजॉरिटी ऑफ मोर दॅन 50% ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे सपोज लोकसभेमध्ये 100 खासदार असेल आणि जर कोणतं बिल आलं आणि त्याला सिंपल मेजॉरिटी लागत असेल तर काय, त्या 100 पैकी फक्त 50+1 म्हणजे 51 खासदारांनी जर त्याला समर्थन दिलं तर ते बिल पारित होऊन जाईल. ठीक आहे, याला म्हणतात सिंपल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी काय, स्पेशल मेजॉरिटीमध्ये हा एक क्रायटेरिया असतो की मेजॉरिटी ऑफ मोर दॅन 50% ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, आणि दुसरा असतो 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे हाऊसचं जे काही स्ट्रेंथ आहे त्याच्या 2/3. तर ह्या दोन प्रकारचे तिथे मेजॉरिटी येतात. तर राष्ट्रपतीच्या वेतन आणि भत्त्याबाबत दुरुस्ती करणे हा देखील, याला देखील साधं बहुमत लागतं, सिंपल मेजॉरिटी. तिसरं, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे, याला सिंपल मेजॉरिटी नाही, याला स्पेशल मेजॉरिटी लागतं. कारण हे महत्वपूर्ण प्रोव्हिजन आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हे लक्षात ठेवा. याला स्पेशल मेजॉरिटी लागतं. म्हणजे तिसरं चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं, योग्य. आणि चौथं, मतदारसंघाचे परिसीमन करणे, डिलिमिटेशन कमिशन. बघा, डिलिमिटेशन कमिशनची स्थापना करायसाठी सिंपल मेजॉरिटी लागते. म्हणजे सिंपल मेजॉरिटी डिलिमिटेशन कमिशनची स्थापना करायला आणि ज्या काही आपले हे आमदारकीचे क्षेत्र असतात त्याचा साईज कमी जास्त करायला सिंपल मेजॉरिटी लागते. पण जर सीट्स वाढवायच्या असतील, म्हणजे लोकसभा राज्यसभेमधला सीट वाढवायच्या असेल किंवा असेंब्ली मधल्या स्टेट असेंब्ली मधल्या सीट वाढवायच्या असेल तर त्याच्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते, हे लक्षात ठेवा. म्हणजे परिसीमन संघाचे दोन प्रकारे मेजॉरिटी लागते, सिंपल आणि काय स्पेशल. तर इथे तुम्हाला सिंपल मेजॉरिटीद्वारे विचारलेलं. तर मतदारसंघाचे परिसीमन डिलिमिटेशन म्हणजे साईज कमी जास्त करायचं असेल तर सिंपल मेजॉरिटी इज सफिशियंट. त्याचा करेक्ट आन्सर काय, ए, बी आणि डी, अ, ब आणि ड. त्याचा करेक्ट आन्सर 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. तिसरं स्टेटमेंट जे आहे, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्व म्हणजे डीपीएसपी साठी स्पेशल मेजॉरिटीची आवश्यकता असते, सिंपल मेजॉरिटी लागत नाही. म्हणजे जर तुम्हाला हे तिसरं जरी माहित असेल तरी तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकच्या द्वारे सरळ आन्सर मिळतं. कारण सी आहे, इथे सी आहे, इथे एबीडी मध्ये सी नाहीये. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे, 83 तिसरं. 84वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, पुढील विधानांपैकी राष्ट्रपतीच्या नकाराधिकारासंबंधी कोणते विधान योग्य आहे. नकाराधिकार म्हणजे याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हीटो पॉवर. आता हा व्हीटो पॉवर बद्दल तुम्हाला प्रश्न विचारला, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपतीचा जो व्हीटो पॉवर आहे तो कलम 111 अंतर्गत सांगितला गेलेला आहे. आणि आपल्या राष्ट्रपतीकडे 3 प्रकारचे व्हीटो पॉवर तिथं देण्यात येतात. आणि कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतीचा जो व्हीटो पॉवर आहे तो राज्यांचे जे काही कायदे आहेत त्याच्या संदर्भातला तो व्हीटो पॉवर 201 अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेल्या आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 विधान दिलेले आहे आणि योग्य विधान कोणते विचारलेले आहे, कोणत्या संदर्भात, राष्ट्रपतीच्या व्हीटो पॉवर संदर्भात. पहिलं विधान बघा, राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. 3 प्रकारचे व्हीटो असतात, ऍब्सोल्यूट व्हीटो, सस्पेन्सिव्ह व्हीटो आणि पॉकेट व्हीटो. तर राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात, बरोबर आहे. दुसरं, राज्यपाल त्यांना योग्य व उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात, बरोबर आहे. म्हणजे 201 अंतर्गत राष्ट्रपतींना तो अधिकार दिलेला आहे. तिसरं, राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात, हे बरोबर आहे. एकदा वापस पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे. तर 3ही विधानं बरोबर आहे. म्हणजे 84चा करेक्ट आन्सर काय, 4. अगेन सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बेसिक लेवलचा जर अभ्यास केला असेल पॉलिटीचा, लक्ष्मीकांत योग्य पद्धतीने वाचली असेल, तुम्हाला हा प्रश्न चुकायलाच नको. कारण असे सोपे प्रश्न, अशा पेपर एक प्रकारे जर आपण म्हणू शकतो मध्यम ते कठीण होतात, तर अशा पेपरमध्ये असे प्रश्न चुकता कामा नाही. कारण हेच प्रश्न
तुमचं सिलेक्शन होणार की नाही होणार हे डिसाईड करतं. आणि त्याच्यानंतर शेवटला प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो पॉलिटीचा, तो काय, पुढील विधानांमधून आंतरराज्यीय परिषदांसंबंधी योग्य विधाने शोधा. आता आंतरराज्यीय परिषद म्हणजे याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटरस्टेट काउन्सिल. आता बघा, इंटरस्टेट काउन्सिल संबंधात तुम्हाला विधानं दिलंय, विचारलंय कोणतं विधान योग्य आहे. पहिलं विधान बघा, याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे. बरोबर आहे, 263 मध्ये इंटरस्टेट काउन्सिलचा उल्लेख केलेला आहे. दुसरं, याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना करावी हे रिकमेंडेशन कोणी दिलं होतं? सरकारी या कमिशननं दिलं होतं. कधी दिलं होतं? तर जे कमिशननं रिकमेंडेशन दिलं होतं याच्या आधारावर राष्ट्रपतींनी 28 मे 1990 रोजी इंटरस्टेट काउन्सिल, ज्यालाच आंतरराज्यीय परिषदेची स्थापना केलेली आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर भारताच्या राष्ट्रपतींना अधिकार आहे म्हणूनच स्थापना झाली. त्यानंतर तिसरं विधान बघा, तिसरं विधान एक्स्ट्रीम विधान आहे. असे विधान जनरली चुकीचे राहतात. काय अतिशयोक्ती सांगितलेली आहे, भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही. जर कधी स्थापन केलेलीच नाही तर मग स्थापनाच का बरं केली आहे? म्हणजे लॉजिकल गोष्ट आहे की तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्हाला योग्य विचारलंय अ आणि ब, तर याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 2. कारण जर तुम्हाला तिसरं स्टेटमेंट जरी तुम्ही वाचलं तरी तुमचे हे उर्वरित 3 ऑप्शन इथे ऑलरेडी कट होतात, एलिमिनेशन सरसकट लागू पडतं. म्हणजे मेजर प्रश्न असे होते विद्यार्थी मित्रांनो की जिथे तुम्ही लॉजिक आणि एलिमिनेशनच्या आधारावर तुम्ही उत्तरं फाइंड आउट करू शकता. तुम्हाला जर 4 पैकी 1-2 जरी पर्याय माहित असेल तरी तुम्हाला उत्तर सापडू शकेल, अशा प्रकारचा हा पेपर होता विद्यार्थी मित्रांनो. पण अगेन मी म्हणतोय की लॉजिक लावायला साठी सुद्धा आवश्यक आहे नॉलेज, आवश्यक आहे. बेसिक लेवलचं जर नॉलेज असेल, अंडरस्टँडिंग असेल, तुमचं नॉलेज लागू शकतं आणि त्याच्या आधारावर तुमचे बरेचसे प्रश्न निघण्याजोगे होते किंवा सोडवण्याजोगे होते. अशा प्रकारचा हा पेपर होता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकंदरीत जर पॉलिटीचं आपण अनालिसिस केलं तर प्रश्न सोपे होते, सोपे ते मध्यम कॅटेगरीतले होते. 2-3 प्रश्न थोडे टफ होते, थोडे फॅक्च्युअल होते, पण बाकीचे उर्वरित प्रश्न सरसकट पॉलिटीच्या बुकमधनं तिथे विचारले गेले होते. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा आणि QR कोड स्कॅन करून सरळ तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. MPSC परीक्षा संदर्भात सगळे अपडेट, करंट माहिती किंवा ज्या काही स्टॅटिक नॉलेज आहे ते आम्ही त्या ग्रुपवर सतत शेअर करत राहतो, जेणेकरून तुम्हाला फायदा झाला पाहिजे. आणि बरेचसे प्रश्न त्या नॉलेजमधून, त्या पोस्टमधून इथे विचारल्या गेलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करा किंवा हा व्हिडिओ पॉज करून हा QR कोड स्कॅन करा. आणि सर्वात महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट विद्यार्थी मित्रांनो, 2027 साठी समर्पणची बॅच आहे. नवीन विद्यार्थी असू द्या किंवा जुने विद्यार्थी असू द्या, जर तुम्हाला एकदम 0 पासून प्रिपरेशन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही बॅच आम्ही लॉन्च करतोय उद्यापासून. ठीक आहे, या बॅचची जी फी आहे ती फक्त 29,999 आहे आणि याच्यामध्ये जे पूर्ण फॅकल्टी आहे सगळे UPSC किंवा MPSCचा इंटरव्ह्यू दिलेले फॅकल्टी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला एकदम हाय लेवलचं डेडिकेटेड नॉलेज तुम्हाला या टीमच्या मार्फत इथं दिलं जाणार आहे. काय गोष्टी परीक्षा क्रॅक करण्यासाठी आवश्यक आहे त्याचं संपूर्ण सखोल नॉलेज ते तुम्हाला या कोर्स अंतर्गत दिलं जाणार आहे. आणि ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ही बॅच ऑफलाईन जॉईन करायची असेल तर तुम्हाला नागपूर किंवा पुणे आमचं जे सेंटर आहे इथे तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. त्याचा सुद्धा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. अदरवाईज तुम्हाला AONIS अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरती विविध कोर्सेस आम्ही अवेलेबल करून ठेवलेले आहे, ते देखील तुम्ही ऍक्सेस करू शकता किंवा तुम्ही हा कोर्स जॉईन तिथून करू शकता. ठीक आहे, या कोर्स अंतर्गत आम्ही काय काय प्रोव्हाइड करतोय तर पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या तिघांचंही स्टेजचं गायडन्स, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे. लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार या बॅचची. म्हणजे एकदा जर तुम्ही कोर्स घेतला 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, जेव्हापर्यंत तुम्हाला पाहिजे तेव्हापर्यंत तुम्ही हा कोर्स बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, NCERT आणि बालभारतीच्या पुस्तकांचा बेसिक अंडरस्टँडिंग आम्ही प्रोव्हाइड करतोय. मेन म्हणजे आन्सर रायटिंगवर आमचा विशेष फोकस आहे. 1-2 महिने झाल्यानंतर सरळ आम्ही डेली बेसिसवर आन्सर रायटिंग करून घेणार आहे. PYQचं अनालिसिस प्रत्येक टॉपिक शिकवण्याच्या पूर्वी त्याच्यावर कसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, कसे विचारू शकतात याचं सखोल विश्लेषण, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप या सगळ्या गोष्टी या समर्पण बॅच अंतर्गत आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि मात्र हा कोर्स 29,999 मध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये सरसकट अर्ली बर्ड ऑफर आम्ही 10% देतोय. म्हणजे हाच कोर्स तुम्हाला 26,999 मध्ये मिळू शकतो. सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की एक मेंटरशिपचा प्रोग्राम मी स्वतः चालवतोय. त्यामध्ये पूर्व आणि मुख्य संदर्भात तयारी कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या वेळेला कोणता टॉपिक वाचायचा, डेली प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, वीकली प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळा प्रोग्राम या मेंटरशिप अंतर्गत आम्ही स्पेसिफिकली फक्त राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे अवेलेबल करून देतोय. आणि हा देखील जो कोर्स आहे हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे.
जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि 8806242059 वर मला कॉल करा, किंवा तुम्हाला माहिती जरी विचारायची असेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर तिथे इमिडिएटली शेअर करेल. आणि याच्यामध्ये तिन्ही स्टेजेस, पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू, या तिन्ही स्टेजेस ही पूर्ण मेंटरशिप बॅच इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या मेंटरशिपचं आमचं टार्गेटच आहे की कोणत्याही परिस्थितीत तुमचा रिझल्ट इथे निघाला पाहिजे, त्या अनुसरून कसा अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे, कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस कधी सुरू करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या मेंटरशिप बॅच अंतर्गत आम्ही तिथे प्रोव्हाइड करतोय. आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुमची पूर्व परीक्षा निघत असेल किंवा निघत नसेल तरी आतापासून तुम्ही इथिक्स या सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे, कारण इथिक्स या सब्जेक्टला तब्बल 250 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अख्खा पेपर एका सब्जेक्टवर आहे. म्हणून सरसकट हा इथिक्सचा जो पेपर आहे, निलेश सर जी एक्सपर्ट फॅकल्टी आहे आमची, त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून नोट्स अवेलेबल आहे, व्हिडिओज अवेलेबल आहे, आणि छोट्या छोट्या कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेत तिथे एक्सप्लेन केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला 250 पैकी किमान 120 ते 130 मार्क मिळेलच, अशा प्रकारचा हा अप्रोच आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या कोर्स संदर्भात निलेश सरांसोबत बोलायचं असेल तर सरळ त्यांच्या नंबरवर कॉल करा, 9403692940. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला एमपीएससी परीक्षा संदर्भात कोणताही डाऊट असेल, सिलेबस हवा असेल, गायडन्स हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल, आमची ब्रिज कोर्स आहे त्याच्या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल, सरळ तुम्ही तुमचा फोन उचला विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर सरसकट सरळ कॉल करू शकता. माझा जो नंबर आहे तो मी इथे लिहितोय, 8806242059. ठीक आहे, तर या नंबरवर सरळ तुम्ही कॉल करू शकता, किंवा इथे नंबर ऑलरेडी दिलेला आहे, या नंबरवर कॉल करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे काही पॉलिटीचे आपण प्रश्न डिस्कस केलेले आहे यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका, आम्ही त्याचं अनालाइज करू आणि तुम्हाला योग्य उत्तर प्रोव्हाइड करू. या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.